नमस्कार. मी प्राध्यापक एन आर जगताप. तुम्ही पाहताय चावडी न्यूज. चावडी न्यूजच्या क्राईम स्टोरी या सदरामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या क्राईम स्टोरीचं टायटल तुम्ही वाचलंच असेल. आजच्या क्राईम स्टोरीचं टायटल आहे दारुड्या राहुलचा असह्य झाला त्रास, बापानेच सुपारी देऊन दिला त्याला फास. आजची क्राईम स्टोरी अत्यंत धक्कादायक. सख्या बापाने आपल्या पोटच्या पोराची सुपारी दिली आणि त्याला फासावर लटकावला. एक बाप एवढं टोकाचं पाऊल एका बापाने का उचललं? हाताशी आलेला पोर, कमवता झालेला, उतार वयामध्ये एका 50 वर्षाच्या बापाने आपल्या 30 वर्षाच्या मुलाची चक्क सुपारी दिली आणि त्याला फास दिला. काय घडलं? आजची ही क्राईम स्टोरी अत्यंत हृदयद्रावक आहे. आजच्या स्टोरीकडे वळूया. घटना आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पास्ते गाव. या गावात विश्वनाथ आव्हाड वय 50 वर्ष, त्यांची पत्नी लंकाबाई, त्यांचा मुलगा राहुल आव्हाड वय 30 वर्ष. या विश्वनाथ आव्हाड यांना राहुल सोबतच आणखी 2 मुली आहेत, ज्या मुली सासरी नांदतायत. आता हा जो विश्वनाथ आव्हाड यांचा राहुल हा 30 वर्षांचा मुलगा आहे, राहुल विश्वनाथ आव्हाड, हा तसा आईबापाचा लाडकाच. पण जसा तसा याचं शिक्षण बघितलं राहुलचं, तर हा अवघा 8वी पर्यंत शिकलेला. परंतु राहुल जसजसा वयात येऊ लागला त्याला दारूचं व्यसन जडलं आणि हे दारूचं व्यसन इतकं, तो दारूच्या या व्यसनाच्या आहारी गेला की राहुल कधी पिलेला आहे आणि कधी न पिलेला आहे हेच समजत नव्हतं. याचं दारू पिणं हे याच्या स्वतःसाठी, घरच्यांसाठी, गावासाठी, कुटुंबासाठी, सर्वांसाठीच त्रासदायक ठरू लागलं. राहुल दारूच्या व्यसनापायी अविचारी, अविवेकी बनत चालला होता. राहुल हा सर्वांसाठीच त्रासदायक होत होता. यासोबत हा राहुल त्याच्या घराच्या शेजारी असणाऱ्या ज्या 2 महिला आहेत यांना विनाकारण ज्यावेळी हा राहुल दारू पिऊन यायचा त्यावेळी आला की त्या 2 महिलांना शिवीगाळ करायचा, दमदाटी करायचा. काहीच कारण नव्हतं. राहुलच्या कुटुंबाचं किंवा राहुलचं त्या महिलांशी काही वैर होतं, वैमनस्य होतं किंवा जुने काही भांडणतंटे होते, असा काहीच प्रकार नव्हता. तरी देखील ज्या वेळी राहुल दारू पिऊन यायचा, घरी आला की सगळ्यात पहिलं त्या 2 महिला आहेत त्यांना शिवीगाळ करणं, प्रसंगी त्यांना दमदाटी करणं, हे नित्याचे प्रकार त्याचे चालूच होते. आता या राहुलच्या त्रासाला त्या महिला कंटाळलेल्या होत्या. राहुल यासोबत त्या महिलांनाही शिवीगाळ करायचा. शिवाय गावात देखील राहुल कुणालाही दिसलं की त्याला विनाकारण शिवीगाळ करणं, धक्काबुक्की करणं, प्रसंगी कुणाला ठार मारण्याच्या धमक्या देणं, हे रोजचे राहुलचे नित्याचेच प्रकार बनले होते. आता ज्या वेळी राहुल असे काही उद्योग करायचा त्यावेळी जे लोक आहेत त्यापैकी काही लोक जाऊ देवा दारुडा आहे, नशाडा आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. काही जण त्याला दमदाटी करायचे, काही जण त्याला थोबाडीत मारायचे, काही जण मारहाणही करायचे. सर्व जण वैतागलेलेच होते. काही जण त्याच्या आईवडिलांकडे यायचे. मग आईवडिलांकडे आल्यानंतर आईबापाला पोराची काळजी असायची. आईबाप ज्या ठिकाणी तो शिवीगाळ करत असेल त्या ठिकाणी जायचे, त्याला समजवायचे. ज्यांना शिवीगाळ केली त्यांच्या हातापाया पडायचे, माफी मागायचे आणि कसं तरी समजावून ती भांडण मिटवायचे. आता हा राहुल काय करायचा, कधी कधी दारूच्या नशेत आणि रागाच्या भरात आई वडिलांनाही शिवीगाळ करायचा, आई वडिलांनाही गावात देखत मारहाण करायचा. असं राहुलचं हे वागणं अतिशय अविचारी, अविवेकी असं बनलेलं होतं. आता हा जो राहुल आहे हा दिनांक सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 साधारण दुपारी हा राहुल जो आहे हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला आणि त्याने त्या घराशेजारच्या 2 महिला आहेत त्यांना पुन्हा शिवीगाळ करायला चालू केली. त्यानंतर त्या महिलांना शिवीगाळ करता करता राहुलने स्वतःवरचं नियंत्रण राहुलचं सुटलं आणि राहुलने लाकडी दांडकेने त्या 2 महिलांना
मारहाण केली. आता हे जे राहुलचं वागणं होतं ना, यामुळे राहुलवरती सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये अनेक गुन्हे दाखल होते. म्हणजे लोकांना याने त्रास दिला का लोक त्याची तक्रार पोलीस स्टेशनला करायचे. राहुलच्या वरती अनेक गुन्हे, अनेक तक्रारी त्याच्या विरोधात त्या पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारामध्ये दाखल होत्याच. आता 25 सप्टेंबर 2023ला देखील असंच झालं. दुपारी राहुल आला, त्या महिलांना त्यांनी शिवीगाळ केली, मारहाण केली. आता ती मारहाण होत असताना त्याचे आई वडील तिथं सोडवायला गेले. राहुलने त्याच्या आई वडिलांनाही मारहाण केली, त्यांनाही शिवीगाळ केली. आणि मग शेवटी राहुलच्या आईनेच आपल्या पोटच्या पोराची पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. शेवटी काय करणार आई वडील तरी या दारूच्या व्यसनी गेलेल्या आपल्या पोराच्या बाबतीत ते सर्व प्रयत्न करून थकले. त्यांच्याकडून राहुलला समजावणं झालं, गोडीत सांगणं झालं, आरडाओरडा करून झाला, प्रसंगी मारहाण करून झाली, सगळे प्रयत्न थकले त्यांचे. परंतु राहुल काही सुधारायचं नाव घेत नव्हता. आता 25 सप्टेंबरला दुपारी हा जो प्रकार घडला 25 सप्टेंबर 2023ला, त्या महिलांच्या मारहाणीनंतर शेवटी राहुलच्या आईने सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये राहुल विरोधात तक्रार दाखल केली. आता तक्रार दाखल करून घरी आल्यानंतर त्याच्या आई वडिलांना प्रश्न पडला की हा जो राहुल आहे, आता याच्या विरोधात आपण तक्रार तर दाखल केलेली आहे, परंतु हा संध्याकाळी पुन्हा पिऊन येणार आणि दारू पिऊन आल्यानंतर याने जर आपल्याला पुन्हा मारहाण केली, या भीतीपोटी त्याच्या आई वडिलांनी त्यांच्याच गावातील एक नातेवाईक आहे, त्या नातेवाईक वसंत अंबादास आव्हाड राहणार पास्ते यांच्याकडे ते रात्री झोपण्यासाठी म्हणून गेले की याचा राग शांत होईल आणि नंतर बघू काय असेल ते. पण रात्रीचं राहुलचं शिवीगाळ किंवा मारहाण ऐकून घेण्यापेक्षा, मारहाण होण्यापेक्षा आपण आपलं तिकडेच जावं, कारण त्यांना माहिती होतं राहुलच्या डोक्यात ती तक्रार दाखल केल्याचा राग असणारच आहे. आता ज्यावेळी हे वसंत अंबादास आव्हाड यांच्याकडे ज्यावेळी राहुलचे वडील विश्वनाथ आव्हाड हे गेले बायकोसोबत, त्यानंतर रात्री त्या ठिकाणी थांबलेले असताना रात्री काही गप्पा झाल्या आणि काही वेळाने राहुलचे जे वडील आहे विश्वनाथ यांनी ते वसंत जे आहेत त्यांना बाजूला घेतलं आणि ते खूप म्हणजे अगदी निराशेपोटी त्यांना म्हटले की मला माझ्या पोटच्या पोरांनी खूप त्रास दिलाय, मी अक्षरशः कंटाळलोय, वैतागलोय, म्हणजे काय करावं मला सुचत नाहीये. मी राहुलचं हे दारूचं व्यसन आणि त्याचं हे वागणं बदलावं यासाठी खूप प्रयत्न केलेत, पण मी आता थकलोय, मला आता सहन होत नाही, मला गावात तोंड दाखवायची जागा राहिलेली नाहीये, मला रस्त्याने सुद्धा फिरता येत नाही, मला बाहेर निघता येत नाही आणि माझी सगळीकडेच थू या पोराने केलेली आहे, तर तू त्याचा तंगड मोड आणि त्याला घरात बसव. आता विश्वनाथ आव्हाड हे वसंत आव्हाडला म्हटल्यानंतर वसंत आव्हाड थोड्या वेळ थोडंसं शांत झाला आणि नंतर तो तयार पण झाला. तो म्हटला पण की मी करतो, पण ह्याचे मी 1,00,000 रुपये घेईन. आता पोटचा पोरगा आहे, पण तरी सुद्धा त्या पोटच्या पोराचं वागणंच व्यवस्थित नाही, या गोष्टीने वैतागलेलं विश्वनाथ आव्हाड जे ते तयार पण झाले की 1,00,000 ही सुपारी ठरली की आता राहुलला मारायचंय. राहुलला मारायची सुपारी ज्यावेळी ठरली त्यानंतर मग दुसरा दिवस 26 सप्टेंबर 2023 सकाळी हे राहुलचे आई वडील जे आहे ते जे नातेवाईकांकडे गेलेले होते त्या ठिकाणावरून घरी आले. घरी आल्यानंतर ते घरी पोचले. घरी पोचल्यानंतर आता हा वसंत जो आहे ह्याला राहुलचे वडील जे आहे यांनी 20,000 रुपये ऑनलाईन पाठवले आणि 50,000 रुपये रोख दिले. म्हणजे 1,00,000ची सुपारी ठरली होती राहुलला ठार मारायची. मग आता राहुलला ठार मारण्यासाठीचे जे पैसे होते त्यातले 20,000 रुपये यांनी त्याला ऑनलाईन पाठवले वसंतला आणि 50,000 रुपये रोख दिले. आता हा इकडे पैसे मिळाले, पण त्यावेळी वसंतने अजून एक काय सांगितलं होतं की मी एकटा हे काम नाही करणार, बबलू कुटे याला मी सोबत घेणार आणि त्याच्या सोबत मी हे काम करणार. मग आता वसंत आव्हाड आणि बबलू कुटे या दोघांनी 1,00,000 रुपयाची सुपारी राहुलचे वडील विश्वनाथ आव्हाड यांच्याकडून घेतली. त्या पोटी त्यांना 20,000 रुपये ऑनलाईन मिळाले आणि 50,000 रुपये रोख स्वरूपात मिळाले. बाकीचे पैसे काम झाल्यावर द्यायचं असं ठरलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आई वडील राहुलच्या घरी गेले. त्यानंतर आता हा वसंतने काय केलं, राहुलला शोधला, राहुलला फोन केला, त्याला बोलावलं. आता त्याला बोलावल्यानंतर ह्याने पुन्हा एकदा राहुलच्या वडिलांना या वसंतने फोन केला की राहुल माझ्या सोबत आहे आणि मी त्याला समजवतो, तो असं वागतोय तर हे वागणं काही योग्य नाही, या बाबतीत मी त्याला समजवतो. आता हा खऱ्या अर्थाने तसं पाहिलं गेलं तर हा कोडवड होता की राहुल आता वसंत सोबत आलेला आहे आणि राहुलचा गेम
होणार आहे एवढाच मेसेज इनडायरेक्टली हा राहुलच्या वडिलांना वसंतला पोहोचायचा होता. आता इकडे वसंतकडे हे पोहोचल्यानंतर राहुलने आता राहुलला तसाही तो व्यसनीच होता, त्याला दारू म्हटलं की त्याला काही सुचत नव्हतं. वसंतने हे बरोबर हेरलं आणि वसंत राहुलला म्हटलं की चला आपण प्यायला जाऊ. आता दारू प्यायला जायचं म्हटल्यावर राहुलला काय तेवढंच हवं होतं. मग वसंत आणि हा जो त्याचा जोडीदार आहे बबलू, तर आता ह्या दोघांनी काय केलं, बिअरच्या बाटल्या घेतल्या आणि शेजारीच गावाच्या एक बंद पडलेली कंपनी होती, त्या कंपनीच्या तिकडे निवांत जाऊ म्हटले आणि तिथं बसून मस्तपैकी कार्यक्रम करू असं राहुलला म्हटल्यानंतर आता आदारुडच, याला काय फुकट दारू मिळणार म्हटल्यानंतर हा पण निघाला. आता हे सगळी तिकडे गेली, तिथं बसल्यानंतर यांचा कार्यक्रम चालू झाला. आता हे तिघही पेत होते, पण ह्या दोघांना राहुलचा गेम करायचा होता, त्याच्यामुळे यांनी काय केलं, स्वतः कमी पेले आणि राहुलला मात्र भरपूर दारू यांनी पाजली. आता दारूच्या नशेत राहुल झिंगायला लागला, त्याला नशा ती चढत गेली आणि चढल्यानंतर हा जो आरोपी आहे वसंत अंबादास आव्हाड आणि विकास उर्फ बबलू शिवाजी कुटे, या दोघांनी काय केलं की त्याच्या कमरेच्या पट्ट्याने राहुलचा गळा आवळला. आता राहुलचा गळा आवळल्यानंतर एकतर दारूच्या नशेत त्याच्यात कायमच दारू पिऊन खंगलेला राहुल, त्याला असा किती सवय लागणार होता आणि राहुल हा त्याचा श्वास गुदमारला त्या पट्ट्याने गळा आवळल्याने आणि तो निश्चित पडला. परंतु आता यांना ते हत्या दाखवायची नव्हती तर आत्महत्या दाखवायची होती. मग या दोघा बहादरांनी काय केलं की त्या राहुलच्या तोंडामध्ये विषारी औषध ओतलं, त्याच्या तोंडावर टाकलं, त्याच्या तोंडात ओतलं आणि तिथून त्यांनी पोबारा केला. आता नंतर हे सगळं घडल्यानंतर रात्री ठरल्याप्रमाणे वसंतनी राहुलच्या वडिलांना फोन करून सांगितलं की राहुलचा गेम झालाय म्हणून. आता रात्री हा मेसेज आल्यानंतर राहुलच्या वडिलांनी निश्वास सोडला की दारुडे आणि भांडकुदर बदनामी करणाऱ्या पोरापासून आपली सुटका झाली. त्यांनी निश्वास सोडला आणि ते रात्री निवांत झोपले. आता दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील एक व्यक्ती त्या भागामध्ये, त्याची एक बंद पडलेली कंपनी होती त्या भागामध्ये गेली. तिथं गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी एक प्रेत दिसलं, एक मृतदेह पडलेला दिसला एका साधारण 25-30 वयाच्या तरुणाचा. आता त्याने गावात येऊन आरडाओरडा केला ठरल्याप्रमाणे, जसं ठरल्याप्रमाणे म्हणजे जसं दरवेळी होतच की एखादी काहीतरी असं एखादं मृतदेह दिसला की सगळ्या गावभर चर्चा होती, त्याप्रमाणे ती वार्ता सगळीकडे पसरली. पोलिसांना देखील फोन केला गेला, पोलीस त्या ठिकाणी आले. आता प्रथमदर्शनी पोलिसांना असं दिसत होतं की त्याच्यात ते जे राहुलच्या तोंडावर आणि म्हणजे चेहऱ्यावरती आणि त्याच्या तोंडात जे औषध वतलेलं होतं, आजूबाजूला औषध पडलेलं होतं आणि त्याची दुर्गंधी पसरली होती. आता ते जे विषारी औषध आहे त्याच्या दुर्गंधीवरून पोलिसांना सर्वप्रथम प्राथमिक अंदाज पोलिसांचा काय होता की याने आत्महत्या केली असेल, दारू पिलेला होता आणि त्यामुळे त्याने औषध घेऊन आत्महत्या केली असेल. आता तो मृतदेह कोणाचा, ती ओळख पटवण्यात आली, ओळख पटली. त्यानंतर त्याचं नावही कळलं की हा राहुल विश्वनाथ आव्हाड, वय 30 वर्ष, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पास्ते गावातील हा एक तरुण आहे आणि तो आता मेलेला आहे. बरं, तो मयत झालेला आहे. मग त्याची जी प्रोसिजर असते त्याप्रमाणे पोलिसांनी, आता सगळ्यात गडबड काय झाली माहिती का, गडबड खरी हित झाली की पोलिसांनी राहुलचं शव हे पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट येईपर्यंत पोलिसांनी बाकीची चौकशी करायला सुरुवात केली. नंतर ज्यावेळी पोस्टमॉर्टमचा अहवाल हातात आला तिथं बाकी सगळी गडबड झाली आणि पोस्टमॉर्टम अहवालामध्ये स्पष्टपणे उल्लेख होता की राहुलचा मृत्यू हा विषारी औषध पिऊन न झालेला नाहीये, तर राहुलचा मृत्यू हा पट्ट्याने गळा आवळलेला आहे आणि गळा आवळून म्हणजे पट्ट्या सदृश्य वस्तूने गळा आवळलेला आहे आणि त्याचा श्वास गुदमारलाय आणि त्यामध्ये राहुलचा मृत्यू झालेला आहे. खून राहुलचा करण्यात आलेला आहे. ही हत्या आहे, आत्महत्या नाही. आणि तो मृत्यू झाल्यानंतर त्याच्या घशामध्ये औषध ओतण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती त्याच्या मृत्यूनंतर औषध ओतलेलं आहे. हे सर्व पोस्टमॉर्टम अहवालामध्ये डिक्लेअर झालं. आता तसं झाल्यानंतर पोलिसांनी आत्महत्येचा जो प्राथमिक गुन्हा होता तो हत्येमध्ये लगेच त्याची नोंद झाली आणि राहुलचा खून झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आता राहुलचा खून झाल्यानंतर पोलिसांनी
सगळी चौकशीला सुरुवात केली. आता जसजशी चौकशी होऊ लागली तसं राहुलचे सगळे प्रताप सर्वांना माहितीच होते. गावात त्याला कोणी चांगलं म्हणणं हे शक्यच नव्हतं. प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीने राहुलचे हे जे अविवेकी, अविचारी आणि व्यसनाधीनपणा जो होता ते वागणं हे सर्व पोलिसांना समजलं. आता पोलिसांना प्रश्न हा पडला की ह्या असल्या उद्योगी माणसाचे शत्रू तर भरपूर असणार आहे, परंतु तरी देखील पोलिसांनी हळूहळू सुरुवात केली चौकशीला. आणि पोलिसांची एक गोष्ट अशी लक्षात आली की राहुलच्या आई वडिलांच्या बाबतीत जरा थोडीशी पोलिसांना शंका आली. कारण राहुल चा मृत्यू झालाय, आपल्या पोटचा पोर गेलाय, तरी सुद्धा राहुलचे जे आई वडील आहे त्यापैकी वडील जे आहे ते थोडेसे एकदम असे रिलॅक्स वाटत होते. आणि बाप रिलॅक्स कसा असू शकतो हे थोडंसं जरा पोलिसांना खटकत होतं. त्यामुळे पोलिसांनी तपासाची सुई ही आई वडिलांकडे वळवली. पोलिसांनी प्रश्नांचा भडीमार करायला चालू केला राहुलच्या वडिलांवरती. आता राहुलच्या वडिलांवरती भडीमार केल्यानंतर राहुलच्या वडिलांनी शरणागती पत्करली आणि गुन्हा कबूल केला. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी माझ्या पोटच्या पोराची सुपारी दिली होती आणि 1 लाख रुपयाला सुपारी देऊन मी वैतागलेलो होतो, मी कंटाळलेलो होतो, मी बदनामीला त्रासलो होतो आणि मला गावात तोंड दाखवायला जागा माझ्या पोरांनी ठेवली नव्हती. मी काय करणार होतो? हा रोज उठून सुटून प्रत्येकाला शिवीगाळ करायचा, हा उठून सुटून प्रत्येकाशी भांडणं करायचा, हा दारूच्या इतका आहारी गेला होता की हा संपूर्ण गावात देखत आपल्या आई वडिलांना म्हणजे आम्हाला देखील मारहाण करत होता आणि आम्ही पण आता त्रासलो होतो. शेवटी काय करणार? उतार वयामध्ये ज्या मुलांनी आमच्या आधाराची काठी व्हायला हवं, आमचा आधार व्हायला हवं, तो आमच्या जीवावरती उठला होता, तो जीव मारायच्या धमक्या देत होता, असं सर्व त्याच्या वडिलांनी सांगितलं. शेवटी गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या वडिलांना अटक केली. त्याचे 2 आरोपी त्यांना देखील अटक केली आणि आता या सर्वांना तुरुंगवासाची हवा खावी लागणार आहे. मित्रांनो, आजची जी क्राईम स्टोरी आहे त्यातून एकच काय आपल्याला म्हणता येईल की हे पहा, व्यसनाधीनता याचं समर्थन कधीच होऊ शकत नाही. व्यसन हा सर्वात मोठा रोग आज समाजाला लागलेला आहे. या व्यसनापायी अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे. अनेक चांगल्या चांगल्या नागरिकांनी, चांगल्या चांगल्या माणसांनी जीव गमावलेले आहेत. व्यसनाच्या आहारी एकदा माणूस गेला ना की त्याला कसलंही भान राहत नाही आणि मग तो त्या व्यसनाधीनतेमध्ये अनेक प्रकारचे अविवेकी कृत्य करत असतो, अविचारी कृत्य करत असतो. परंतु ही व्यसनाधीनता जी आहे ना यावरती उपाय शोधला जाऊ शकतो. रिहॅबिलिटेशन सेंटर आहे, व्यसनमुक्ती केंद्र आहेत, या ठिकाणी यांना वेगवेगळ्या ट्रीटमेंटने त्यांना त्या व्यसनापासून परावृत्त केलं जाऊ शकतं. परंतु आता तो त्रास देतोय, तो दारू पितोय म्हणून त्याचा खून करून आईबापाने तरी काय मिळवलं? आणि जे 1 लाख रुपयासाठी त्या दोघांनी हा उद्योग केला त्यांना तरी आता काय मिळालं? आता ज्या उतार वयामध्ये राहुल आधाराची काठी नाही होत म्हणून यांनी त्याला मारलं, पण आता त्याच उतार वयामध्ये राहुलचे वडील यांना देखील आता तुरुंगवासात जावं लागले. एकंदरीतच काय की राहुलच्या वडिलांनी थोडासा विचार करायला हवा होता आणि गुन्हेगार प्रवृत्तीचं हे कृत्य करण्यापेक्षा त्या राहुलला जर त्यांनी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये नेलं असतं, त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये नेऊन त्या ठिकाणी त्याचं व्यसन सोडवण्यासाठीचे काही उपाय करता येतात का, त्याला वैद्यकीय काही सल्ला घेता येतोय का त्या बाबतीत, किंवा काही उपचार करता येत आहेत का, हे बघायला हवं होतं. एकदमच टोकाचं पाऊल उचलून शेवटी तुम्ही काय करताय तर गुन्हाच करताय. आणि तर मित्रांनो, गुन्हा हा कधीही लपत नाही. मित्रांनो, आपल्या सर्वांचं देखील एक कर्तव्य आहे की जर समजा तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येकाच्या निदर्शनात जर असं काही येत असेल, म्हणजे आपला घराचा परिसर असेल किंवा आपलं गाव असेल, आपलं शहर असेल, आणि या ठिकाणी आपल्याला जर असं जाणवत असेल की एखादं व्यक्ती आहे की ती व्यसनाच्या पूर्ण आहारी गेलेली आहे आणि ती वारंवार त्या व्यसनाच्या माध्यमातून इतर लोकांना त्रास देते आणि ती एखादा गुन्हा करू शकते किंवा ती गुन्हेगार बनू शकते, किंवा त्याच्या घरचे त्याच्या त्रासाला वैतागलेले आहेत आणि ते एखादं गुन्हेगारी पाऊल उचलू शकतात, तर तात्काळ सावध व्हा आणि ह्या अलर्ट ओळखा आणि या बाबतीत ती जी व्यक्ती आहे जी व्यसनाच्या आहारी गेलेली आहे त्या व्यक्तीच्या बाबतीत संबंधित पोलीस ठाण्याला नक्की कळवा. आणि त्याचे जे कुटुंबीय आहे त्यांनाही विनंती आहे की त्या व्यक्तीला कायमचं संपवून हा प्रश्न सुटत नसतो, कारण त्याला संपवायच्या नादामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य देखील आता तुरुंगामध्ये घालणार आहात, हे नक्की ओळखा. तर आजच्या क्राईम स्टोरीतून एकच बोध घेता येऊ शकतो की व्यसनाधीन जर एखादी व्यक्ती असेल तर त्याचा
त्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी आपण सर्वांनीच मदत करायला हवी आणि व्यसनीच मुळात व्यसनच लागू नये या बाबतीत देखील सर्वांनीच जनजागृती करून सर्वांनीच त्या व्यसनांपासून दूर राहायला हवं. तर मित्रांनो, आजची ही क्राईम स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आजची क्राईम स्टोरी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. यासोबत मित्रांनो अजून एक सूचना देऊ इच्छितो. क्राईम स्टोरीचे या अगोदरचे जर समजा तुम्हाला एपिसोड बघायचे असतील तर व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही प्रत्येक एपिसोडची लिंक दिलेली आहे. तुम्हाला या मागील एपिसोड बघायचे असतील तर ते एपिसोड देखील तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये त्या लिंक वरती जाऊन ते एपिसोड बघू शकता. तर तुर्तास रजा द्या. धन्यवाद.